नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमीत काहीशी चिंताजनक. राज्यात उष्णतेची लाट येणारे अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 44 ते 45 अंशांवर गेलेले. राज्यात उष्णतेचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अकोला अमरावतीमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होतोय. तर उष्णतेच्या लाटेपासून कसं वाचाल ते आपण पाहतोय. दुपारी 12 ते 4 दरम्यान कडक उन्हात जाणं टाळावं. शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवा. मुबलक प्रमाणात पाणी प्या. ORS, लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा ताकासारखी पेय पिऊ शकता. उन्हावेळी घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, स्कार्फ किंवा छत्री वापरा. हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करा. घराबाहेर पडताना स्वतःजवळ पुरेसं पाणी ठेवा. चक्कर येणं, डोकेदुखी, जास्त घाम आल्यास किंवा अशक्तपणा जाणवल्यास सावलीत जा. पाणी प्या आणि विश्रांती घ्या. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर तिकडे नागपुरातही तापमानाचा पारा 45.5 अंशांवर गेलाय. उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालेलं आहे. तर बसनं प्रवास करताना एकाचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय, तर एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची माहिती सध्या समोर येते. तर उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालंय. छत्रपती संभाजीनगरमधील तापमानानं 3 वर्षातले रेकॉर्ड मोडलेत. एप्रिल महिन्यातील शेवटचा रविवार हा हॉट संडे ठरलाय. शहराचं तापमान 43.4 अंशांवर नोंदवलं गेलंय. पुढील काही दिवस तापमान वाढण्याचा इशारा हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील शेवटचा रविवार हा हॉट संडे ठरलाय. राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. तर महिन्यातील 150 रुपये किलोनं विकली जाणारी गवार आता केवळ 20 रुपयांवर आली आहे. हीच बिकट अवस्था वांगी, शेवगा, मिरची, टोमॅटो आणि बटाटा यासारख्या रोजच्या वापरातील भाज्यांची दिसून येते. घाऊक बाजारात त्यांचे दर निम्म्याहून अधिक घटले. घाऊक बाजारातील या दरवाढीच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा परत असल्याचं एकंदरीत चित्र आहे. मी आज या ठिकाणी दोडका, भेंडी, गवार आणि वांगे घेऊन आलो होतो. मिरची पण होती माझी. दोडक्याला 20 रुपयाचा बाजार मिळाला. दोडका मागच्या आठवड्यात 40-50 रुपये जात होतं, आज 20 रुपये भाव आहे. त्यानंतर भेंडीची परिस्थिती बी 40-50 रुपये जात होती, आज 10 रुपये ते 20 रुपयाच्या दरम्यान विकत आहे. आणि मिरची मागच्या महिन्यात 60-70 रुपये होती, मिरची आज 30-35 रुपये विकते. आता सध्या मार्केटला माल नाही येऊ राहिला. आता कमीत कमी लय झालं तर आहे ना, एक 2-3 टन माल येतं. ते भाव जे होतं 6 रुपयापासून तर लय झालं तर 12 रुपयापर्यंत रेट होतो. आता सध्या आंब्यामुळं आहे ना आवक कमी झाली टरबूजची. आता सध्या टरबूजचा भाव 20 रुपये रेट चालू आहे. तर तिकडे अकोल्यातही तापमानानं उच्चांक गाठलाय. अकोल्यात 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. सलग 3 दिवसांपासून 45 अंश सेल्सिअसहून अधिक तापमान आहे. अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलाय. तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीनं तापमान आहे आणि तिथली स्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत. नागपूरमधून तेजस मोहतुरे, धुळ्यामधून तुषार परदेसी, अमरावतीमधून सुरेंद्र आकोडे आणि जळगावमधून जुगल पाटील सध्या जोडले गेलेत. सर्वात प्रथम जाऊया नागपूरमध्ये. तेजस, नागपूरमध्ये कशा पद्धतीनं उन्हाचा पारा वाढतोय आणि सरकारकडून, प्रशासनाकडून कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते?
नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काल हीट संडे म्हणून जे आहे ते नागपूर जे काल बघायला मिळालं 45.3 इतकं तापमान जे आहे ते काल नागपुरात होतं आणि त्यामुळे जर बघितलं असेल तर या संपूर्ण तापमानाचा फटका जे आहे ते सर्वसामान्य माणसाला बसू लागलेला आहे। कळमेश्वर तालुक्यातील उत्तम पाटील या 75 वर्षीय वृद्धाच्या जे आहे ते बसमध्ये जे आहे मृत्यू झाला। संपूर्ण याच्यामध्ये तापमान वाढल्यामुळे त्याला डिहायड्रेशन झालं होतं, पाणी सोबत नव्हतं आणि त्यामुळे जर बघितलं असेल त्या वृद्धाचा जे आहे ते मृत्यू झाला। त्यासोबत जर बघितलं असेल तर काल जे आहे ते शिष्यवृत्तीची परीक्षा सुद्धा होती आणि ती सकाळच्या पाळीत नव्हती, दुपारच्या पाळीत होती। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जे आहे ते रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलं, अशा प्रकारची माहिती सुद्धा जी आहे ते पुढे येत आहे आणि त्यामुळे संतापाची लाट जी आहे ते पालकामध्ये पाहायला मिळत आहे। काही शाळा जे आहे ते सकाळ पाळीत आहेत तर काही शाळा दुपार पाळीत आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या जे आहे ते तिरांजली देतानाचे सुद्धा या संपूर्ण याच्यात पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर नागपुरात जे आहे ते तापमान अधिक वाढत आहे आणि त्यासाठी जे आहे ते प्रशासनाने जे आहे ते काळजी घेतलेली आहे। नागपुरात सुद्धा जे आहे ते प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे। अनेक रस्त्यावर आपण जर बघितलं असेल तर आता शेतपेचे दुकान जे आहे ते पाहायला मिळत आहे। टू व्हीलर वाल्यांची जी आहे ते दमछाक एका हाताने या संपूर्ण तापमानामुळे होऊ लागत आहे। एकंदरीतच आता सध्या नागपूर मधलं तापमान वाढतंय, याचा परिणाम हा आरोग्यावर होताना दिसून येतोय। आता जाऊया धुळ्यामध्ये, तुषार परदेशी आपल्यासोबत जोडलेले। तुषार, धुळ्यामध्ये शेती पिकांना या उन्हाचा मोठा प्रभाव हा सध्या पाहायला मिळतोय, कशा पद्धतीने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते? नक्की त्या ठिकाणी पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसापासून धुळे शहरासह जिल्ह्याभरातील तापमानाचा पारा हा 44 अंशापर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीवनावरती याचा परिणाम झाला। या ठिकाणी पाणी घेतं माणसांचं या ठिकाणी आता पशु व्यवसाय देखील या ठिकाणी संकटात सापडले, कारण एकंदरीत पाहायला गेलं तर व्यवसाय जे असतील त्याचे शेकडो कोंबड्या आता कोंबड्याची रोगप्रतिकारशक्ती ही कमी झाल्यामुळे आता मृत्युमुखी या ठिकाणी पडत आहे। म्हणून सर्वसामान्यांना आता दिलासा म्हणून या ठिकाणी विषयाची लाट या 2 दिवसात कमी झाली तर पशु या सर्व कारण दिलासा मिळणार। एकंदरीत पाहिलं गेलं खबरदारीचे उपाय म्हणून सर्व नागरिकांना देखील आवाहन करण्यात आले की दुपारच्या वेळेस घराच्या बाहेर पडू नये आणि अनावश्यक असेल तर घराच्या बाहेर पडू नका त्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले। निश्चित तुषार, त्यामुळे एकंदरीतच आता उन्हाच्या वेळी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। आता जाऊयात अमरावतीमध्ये, सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुरेंद्र, अमरावतीमध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। अमरावतीची कशा पद्धतीने स्थिती? अंकिता, अमरावतीचा पारा जर बघितला तर 46 अंश पेक्षा पार गेलेला आहे। दुपारच्या वेळेस नव्हे तर 11 ते 4च्या वेळ जर बघितलं तर जे रस्त्यात रहदारीचे रस्ते आहेत त्या रस्त्यावर ते रस्ते ओस पडलेले दिसत आहे, जणू काही संचारबंदी या रस्त्यावर लागली अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। स्थानिक प्रशासनानं आणि स्वयंसेवी संस्थेनं जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे। येत्या काही दिवसात हा पारा आणखी वाढू शकण्याची दाट शक्यता जी आहे ते प्रशासनानं हवामान खात्यानं वर्तवली आहे। उष्माघात होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिलेली आहे। दुपारी 11 ते 4 या वेळेपर्यंत घराच्या बाहेर निघू नका अशा प्रशासनानं देखील आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। त्या पद्धतीने प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। सूर्य जणू आग ओकू लागला काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि येत्या 48 तासामध्ये आणखी पारा ऊन वाढण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। अंकिता, निश्चित सुरेंद्र, तुम्ही असंच जोडलेले राहा। आता जाऊयात जळगावमध्ये, जुगल पाटील सध्या आपल्यासोबत जोडलेले। जुगल, जळगावमध्ये आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय सातत्यानं उन्हाचा पारा वाढतोय, ज्याचा परिणाम शेती पिकांवर होतोय। मका पिकाला काल आग लागल्याची घटना समोर आली होती। जळगावमधली कशा पद्धतीने उन्हाची स्थिती आहे? नक्कीच अंकिता, जळगाव जिल्ह्याचं तापमान हे दिवसेंदिवस वाढत असून काल या ठिकाणी रविवार ठरलेला आहे। त्यामुळे जर विचार केला तर जळगावचं तापमान हे 44 अंश सेल्सिअस इतकं केलेलं आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे शेतीमालाला देखील मोठा फटका बसलेला आहे। शेतकऱ्याच्या 5 हेक्टरमधील मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तापमान वाढत असून जळगावचे रस्ते हे दुपारी 12 नंतर निर्मनुष्य होत आहे। जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घोगे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणीही विनाकारण या ठिकाणी घराबाहेर पडू नये, जास्तीत जास्त पाणी प्यावे, ORSचा वापर करावा, शिस्त्याचा वापर करावा। उष्माघातामुळे जळगाव जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाच्या देखील या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे। रुग्णांसाठी हा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस या ठिकाणी तापमानाचा पारा वाढत असल्या कारणाने जनजीवन हे कुठेतरी विस्कळीत झालेले आहे। आगामी काळात देखील जळगाव जिल्ह्याचं तापमान हे वाढणार असल्याचा अंदाजा हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे व राज्यातील सर्वात हॉट सिटी म्हणून जळगाव जिल्ह्याची ही ओळख आहे। दिवसेंदिवस जळगाव जिल्ह्याचं तापमान हे सध्या वाढत आहे। अंकिता, निश्चित, त्यामुळे एकंदरीतच राज्यभरातील प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट देत होते। तुम्हा सगळ्यांचे खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।